आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोतेहो, भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज आपल्या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो मूलभूत अधिकार मिळाला, सोबतच भारत असा एकमात्र देश आहे ज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारभार चालतो. मग लोकशाहीच्या माध्यमातून जर आपल्या देशाला चालवायचं असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या, काय होतं, देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्या गरजा होत्या आपल्या लोकांच्या, काय होतं, मूलभूत हक्क नव्हते तेव्हा, पण आपला देश चालवायचा असेल तर त्यांना काही अधिकार हक्क मिळणं पण गरजेची गोष्ट होती. मग या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आज भारतीय संविधान हा जगातला सर्वात उल्लेखनीय किंवा ज्याला आपण सन्मान देतो असा भारतीय संविधान आपल्या भारतामध्ये रुजू झाला. मग यामागचे काही उद्दिष्ट आहे, काही वैशिष्ट्य आहे आणि अनेक गोष्टी आहे. भारतीय नागरिकांना काय अधिकार आहे, त्यांचे काय कार्य आहे, त्यांची जबाबदारी काय, अशा अनेक प्रश्न उपप्रश्न आहेत. भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ते समजून घेणे आज काळाची गरज झालेली आहे. 26 नोव्हेंबर हा संपूर्ण देशामध्ये संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो, हे सगळ्यांना माहीत आहे. पण संविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय, भारतीय संविधान म्हणजे काय, संविधानाची मुख्य वैशिष्ट्य काय, नागरिकांना मूल हक्क कोणते, अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे महत्त्वपूर्ण आहे. ते आज लोकांच्या मनापर्यंत आणि घरापर्यंत पोहोचणं काळाची गरज आहे. तर याच माध्यमातून या विषयाला उचित न्याय देण्यासाठी आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माननीय डॉक्टर राजेंद्र गोनारकर सर, जे माध्यमशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ इथे कार्यरत आहेत आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर नेहमी लोकांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून ती माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतात. या विषयाला न्याय देण्यासाठी डॉक्टर राजेंद्र गुणारकर सर आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम सर आपलं अभिनंदन. अनेक पारितोषिकाच्या माध्यमातून अनेक आपल्याला 2024-25 मध्ये पण आताच खूप मोठा एक पारितोषिक मिळालं, त्यासाठी सगळ्यात प्रथम आपलं अभिनंदन. या पारितोषिकच्या संदर्भात सगळ्यात पहिला आपण सुरुवात करूया सर. तर हा पारितोषिक मिळाल्यानंतर काय होते आपल्या भावना? धन्यवाद. पारितोषिक जे मिळालं म्हणजे आपला गौरव झाला सर, खूप मोठा गौरव होता, Yes. लहानसहान नव्हता सर. पेपरच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्या संदर्भात खूप वाचलंय, ऐकलंय आणि तुमची ती क्रिया कृतिशील आणि आपली जी घेतलेली मेहनत आहे, कुठेतरी हा त्याचा मान होता सर. अगदी खरं आहे. ज्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काम करतो त्यांचा गौरव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं आणि हा कार्यक्रम दुबई येथे संपन्न झाला आणि मला तिथे प्रत्यक्ष जाऊन तो पुरस्कार स्वीकारता आला आणि याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो. तो एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. म्हणजे जर एकंदरीत असं म्हणता येईल की आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार आपल्याला मिळाला, ते जेव्हा आपण या समाजाच्या दृष्टिकोनातून काम करत असतो, सामाजिक काम करत असतो, तर ते आपलं ज्या समाजामध्ये आपण राहतो त्याचं काहीतरी आपलं देणं लागतं, बरोबर ना? करेक्ट. या दृष्टिकोनातून माणूस तो काम करतो, स्वतःला झिजवतो, स्वतःला समाजासाठी आपण समर्पित करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील देशाच्या या जडणघडणीमध्ये जी महत्वाची भूमिका पार पाडली, कुठेतरी काही अंशी न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होत आहे असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू. तर सर्वप्रथम राजेंद्र गोनारकर सर, आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, मूळ उद्देश, मूळ वैशिष्ट्ये आणि भारतीय संविधान, सरळ सरळ मी तुम्हाला एकच विचारतो, भारताचे संविधान म्हणजे काय, काय वाटते आपल्याला? कुठल्याही देशाचं संविधान जे असतं तर तो त्या देशाचा मूलभूत नियम ग्रंथ असतो. बरोबर. भारत देश जो आहे तो अनेक वर्ष, 150हून अधिक वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. बरोबर. आणि 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो आणि स्वतंत्र होणार असं जेव्हा कळायला लागलं तेव्हा 6 डिसेंबर 1946 पासूनच संविधान सभेला सुरुवात झाली आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच संविधान सभेची निर्मिती झाली. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 29 ऑगस्ट 1947 रोजी घटनाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. बरोबर. एक लक्षात घेतलं पाहिजे, भारताचं संविधान आणि त्यावेळेस अनेक देश स्वतंत्र झाले, त्याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. आपलं जे संविधान आहे किंवा इतरांचं जे संविधान आहे त्याच्यामध्ये त्या देशातील प्रथा, परंपरा, रूढी यांचं एकत्रीकरण करून त्या देशाचं संविधान बनवलं. बरोबर. तो नियम बनवला, त्या संकेतांना एक लिखित स्वरूप दिलं. भारत मात्र एक असा देश होता आणि भारताला इतकी वैविध्यपूर्ण नेते मंडळी लाभली. बरोबर. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, महात्मा गांधी आहेत, मौलाना अबुल कलाम आझाद आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. इतकी वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळी मंडळी या देशाच्या उभारणीचं एक स्वप्न पाहत होती. बरोबर.
आणि म्हणून भारताचं संविधान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या सगळ्या लोकांच्या धारणा, संकल्पना, स्वप्नांचं प्रतिबिंब त्या संविधानामध्ये उमटलेलं आहे. नक्कीच सर. वा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तो नुसता नियमांचा ग्रंथ नाहीये. म्हणजे देश स्वतंत्र झाला आणि हा देश कसा चालवायचा एवढ्यापुरतं हा संविधान नाहीये, तर हा देश नव्यानं उभारायचा कसा याची मार्गदर्शक तत्वे, याचा दिशा दिग्दर्शन करणारा देखील संविधान हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. आणि म्हणून जगातल्या कुठल्याही संविधानापेक्षा एक अनन्य किंवा आदर्श राज्यघटना, आदर्श संविधान म्हणून या संविधानाचा गौरव आपण करतो आणि त्याचं मोठं श्रेय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतो आणि म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार देखील आपण म्हणतो. वा. एकंदरीत सर, एखाद्या गोष्टीला जर आपण स्पष्टपणे नमूद करायचं म्हटलं किंवा स्पष्टोक्तीने आपण बोलायचं म्हटलं तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनेक काळ ते लिहिण्यामध्ये गेला, त्याचा अभ्यास करण्यामध्ये गेला आणि अनेक गोष्टींचा अभ्यास करून लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत आलं. म्हणजे एकंदरीत आपण जेव्हा भारतीय संविधानाचा ग्रंथ म्हणून उल्लेख करतोय तर सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणायला हरकत नाही असंही आपल्याला वाटतं. बरोबर सर? बरोबर, अगदी बरोबर. बरे, आपण 21व्या शतकामध्ये विचार करतोय सर, पण 21व्या शतकाचाही विचार करत असताना आपल्या मागची पिढी, येणारी पिढी आणि भारतीय इतिहासाला आपल्याला डावलून चालणार नाही. त्याचाही अभ्यास तेवढाच महत्वाचा आहे आणि आपल्या मागचा इतिहास जर अभ्यास केला तरच येणारा इतिहास आपण चांगल्या पद्धतीनं घडवू शकतो. याच्यातही किंबहुना आपल्याला शंका कुशंका नाही. पण संविधानाची गरज का निर्माण झाली असं वाटतंय आपल्याला? तर दोन मुख्य प्रश्न होते स्वातंत्र्यानंतर भारतापुढे. एक होता की भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. बरोबर. तिथे वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे प्रांत आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळी संस्कृती आहे. या सगळ्यांना एकत्रित बांधण्यासाठी कुठलं तरी एक सूत्र हवं होतं. बरोबर. आणि म्हणून भारतीय संविधानाची आपल्याला गरज होती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कधीही जुन्या काळामध्ये देश म्हणून, राष्ट्र म्हणून नव्हतो इतिहास काळामध्ये. बरोबर. आणि म्हणून देश म्हणून, एक राष्ट्र म्हणून जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर आपल्याला कुठले तरी नियम असले पाहिजे आणि हे नियम सर्वांना सारख्याच पद्धतीनं लागू असले पाहिजे. बरोबर. आणि म्हणून कायद्यापुढे समानता, सर्वसमावेशकता, स्वातंत्र्य, न्याय याची तरतूद करणं गरजेचं होतं. आणि म्हणून काही भांडणं असू नयेत, काही वैमनस्य असू नये आणि म्हणून या संबंध देशातील लोकांना एका सूत्रात बांधण्याची जी गरज होती त्या गरजेतून भारताचं संविधान निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं. एकंदरीत सर, लोकांना काय पाहिजे, काय नाही पाहिजे याचा इत्थंभूत अभ्यास करून भारतीय ग्रंथ आपल्याला लिहिला गेला असं म्हणायला हरकत नाही. संविधान लिहिलं गेलं. सर, संविधानाचे आपण असं बघतो की प्रत्येक देशामध्ये काही ना काही मूलभूत हक्क असतात, काही अधिकार असतात, काही वैशिष्ट्यही असतात. आपल्या भारतीय संविधानाचे काय मुख्य वैशिष्ट्य असतात? सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जे आपणही नोंदवलं की भारतानं लोकशाहीचा स्वीकार केला. बरोबर. म्हणजे त्याच्या आधी आपल्याकडे तशी लोकशाही शासन व्यवस्था नव्हती. बिलकुल. आणि लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे. लोकशाही म्हणजे काय, तर अब्राहम लिंकनची आपण व्याख्या सांगतो की लोकांनी लोकांसाठी, लोकांद्वारे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीबद्दल एक विधान केलं की लोकशाही शासन प्रणाली म्हणजे काय, तर रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणणं म्हणजे लोकशाही आहे. म्हणून मोठा व्यापक अर्थ बाबासाहेबांनी या लोकशाहीला दिला. मग लोकशाही आहे तर लोकांचं राज्य असतं का भारतामध्ये, तर भारतामध्ये आजच्या घडीला जवळपास 140 कोटी लोकांचा देश आहे. मग ती लोकशाही कशी? आपल्या लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे की आपण प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला. लोक काय करतात की लोक सत्ताधारी आहेत. आपण जे सार्वभौमत्व आपल्याला मिळालं 1950ला, 26 जानेवारी 1950ला आपल्याला, आपण सार्वभौम राष्ट्र झालो. सार्वभौम म्हणजे कुणाचंही अधिपत्य आपल्यावर असणार नाही. आणि म्हणून सार्वभौम झालो. मग हे सार्वभौमत्व आपण कुणाच्या हातात दिलं, तर हे सार्वभौमत्व भारतीय जनतेच्या हातात दिलं. आणि जनता भारतामध्ये सुप्रीम झाली 26 जानेवारी 1950ला. आणि ते स्वीकारलं आपण 26 नोव्हेंबर 1949ला म्हणून संविधान दिवस, की त्या दिवशी लोकांच्या हातामध्ये आपण सर्वोच्च सत्ता दिली. मग ही दिलेली सर्वोच्च सत्ता लोकांनी काय केली, तर सगळेजण तर कारभार करू शकत नाही. म्हणून जनता काय करते की आपले प्रतिनिधी निवडते की आमच्या वतीनं तुम्ही कारभार करा. आणि म्हणून आज जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार असतील, आमदार असतील किंवा ग्रामपंचायत मधले छोटा मेंबर असेल, ही सगळी मंडळी जी आहे ही लोकांच्या वतीनं कारभार करणारी मंडळी आहेत. लोकशाहीमध्ये
अंतिम सत्ता ही लोकांच्या हातामध्ये आहे. हे एक तत्व आपल्याला या संविधानाने दिलं. दुसरं दिलं धर्मनिरपेक्षता, की आपण विविध जाती धर्माचे जरी लोक असलो तर आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपली पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण सार्वजनिक जीवनामध्ये मात्र जर लागू काय होईल तर भारतामध्ये संविधानाचे नियम लागू होतील. आणि म्हणून संविधान हे वर असेल आणि धर्म त्याच्या नंतरची पातळी असेल. आणि म्हणून आपण सार्वजनिक जीवनात वावरताना आपले जे धर्माचे जे काही तत्व आहेत ती आपण बाजूला ठेवून आपण एकत्र आलो पाहिजेत. आणि त्यामुळे आपल्यामध्ये एकोपा निर्माण होईल. मी हिंदू असू शकतो, मी जैन असू शकतो, मी ख्रिश्चन असू शकतो, मी बौद्ध असू शकतो. ही जी सगळी मंडळी आहेत पण ही एकत्र म्हणून काय म्हणून येतील, तर ती एकत्र भारतीय म्हणून येतील. आणि बाबासाहेबांनी एक तत्व सांगितलं की आपण पहिल्यांदाही भारतीय आहोत आणि नंतरही भारतीय आहोत. ही जी एक अद्वितीय अद्भुत ओळख आहे ती ओळख या देशाला बांधू शकेल. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष तत्व आहे, समाजवाद आहे की गोरगरिबांच्या हिताचं कल्याण करणारं समाजवादाचं तत्व आपल्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत आहे. आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली, म्हणजे एकच केंद्रवर्ती शासन असणार नाही तर संघराज्य असतील, स्टेटमध्ये सुद्धा राज्य असेल. काही कामं ही राज्याची असतील, काही कामं केंद्राची असतील आणि काही दोघं मिळून काम करतील. असं एक त्याच्या अधिकाराचं त्याच्या कामाचं वाटप आपल्या घटनेमध्ये करण्यात आलं. आणि बाबासाहेबांना विचारलं होतं की या घटनेमध्ये सगळ्यात तुम्हाला महत्वाचं काय वाटतं. बाबासाहेब म्हणाले मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स हे या घटनेचं अद्भुत तत्व आहे. यामुळं माणसांना काही अधिकार देण्यात आले. मग ते अधिकार वेगवेगळे अधिकार आहेत. समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे, घटनात्मक उपायांचा हक्क आहे. ह्या फंडामेंटल राईट्सला इतकं प्रोटेक्शन दिलं की याच्या विरोधामध्ये जर कुठली गोष्ट झाली, म्हणजे कायदा जरी झाला किंवा कोणी दुर्वर्तन जरी केलं, कुणी जरी या मूलभूत अधिकाराचं जर हनन केलं तर तुम्हाला थेट सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची सोय या सगळ्या संविधानामध्ये आहे. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं, नुसत्या भारतीय नाही, भारतातून परदेशातून जरी माणूस भारतात आला तरी त्याच्या मूलभूत हक्काचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा संविधानानं स्वीकारलेली आहे. आणि मला वाटतं की ही तत्व आपल्या राज्यघटनेतील महत्वाची तत्व आहेत. स्वतंत्र न्यायपालिका हे सुद्धा आपल्या राज्यघटनेचं एक महत्वाचं तत्व किंवा वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. एकंदरीत सर, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करत असताना भारतीय संविधानाला लोकांना किंवा आपण असं म्हणतो की माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्व लोकांना दिला, त्यांची वेगळी ओळख निर्माण केली की हा भारतीय आहे. आज आपण बघतोय की आपण विदेशात जर दौऱ्याला जात असाल, जसा आता उल्लेख केला की तुम्ही दुबईला गेला, पण तुम्ही जेव्हा रिप्रेझेंट झाले तिथे तर तुम्ही म्हटलं की मी पहिले आय एम इंडियन, मी भारतीय आहे. बरोबर ना? म्हणजे आपण इथे वेगवेगळ्या संस्कृतीचे असले, बोलीभाषाचे असले तरी पण आपण जेव्हा आपल्या देशाच्या बाहेर जातो तर आपली ओळख मूळ ही भारतीय म्हणूनच होते आणि ही ओळख शेवटपर्यंत राहील असं आहे का नाही. म्हणजे काळ्या दगडावरची हिरे रेग असं म्हणतात. छान सर, नागरिकांची कर्तव्य पण महत्वाची आहे. सोबतच आजच्या काळात संविधानापुढे कोणती आव्हाने राहू शकतात किंवा आहेत असं वाटतं आपल्याला? 1950ला आपण संविधानाचा स्वीकार केला, बरोबर, आणि आज जवळपास 70 वर्ष आपल्याला होत आहे. हे घडत असताना आपण एक प्रास्ताविका जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपण म्हणालेलो आहोत की अमुक अमुक पद्धतीचं देश निर्माण करण्याचा आम्ही संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत. बरोबर. कोण करतं ह्या? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. असा एक समानतेवर आधारित स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर आधारित एक देश निर्माण करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत. बरोबर. म्हणजे ती जबाबदारी आपली आहे, बरोबर, सर्वांची आहे. आणि ही जबाबदारी असताना आपल्यामध्ये काय अडचणी आल्या, काय आव्हानं आज आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिलं आव्हान आहे की आपल्याकडे सामाजिक आणि आर्थिक असमानता जी आहे, विषमता जी आहे, याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जेव्हा अर्पण केलं, राजेंद्र प्रसादांना दिलं, त्यावेळेस संविधान सभेमध्ये ते म्हणालेले आहेत की आता आपण एका 26 नोव्हेंबर 1949 नंतर आपण एका सामाजिक विरोधाभासामध्ये प्रवेश करतो. कारण आपल्याकडे राजकीय समता तर असेल पण आर्थिक आणि सामाजिक समता आपल्याला आणायची आहे. आणि हे आव्हान जे आहे गरीब, श्रीमंत, दलित, सवर्ण, आदिवासी आणि बाकीचे लोक, ही जी आपल्याकडची आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे, आपण बऱ्या प्रमाणात त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. पण अजूनही आपल्या मनातली ही जी कटुता आहे ती गेलेली नाही. म्हणून भारतीय संविधानापुढे हे सामाजिक आर्थिक असमानतेचं आव्हान उभं आहे. त्याचप्रमाणे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे की आपल्याकडे
अनेकदा जात आणि धर्म याचे मुद्दे करून आपसामध्ये भांडण्या लावण्याचा प्रयत्न, वाद निर्माण होतो किंवा भेदभाव केला जातो. काही, आणि म्हणून याच्यामुळे बंधुभावाला धोका निर्माण होतो. बरोबर आहे. आणि सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर देश पुढे जातो. बरोबर, आपण बरोबर. भांडत राहिलो तर देश पुढे जाणार नाही. म्हणून जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचं सुद्धा आव्हान आपल्या पुढे आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये हे डिजिटल मीडियाच्या वाढीमुळे, मल्टीमीडियामुळे फेक न्यूज हे एक लोकशाही पुढचं आव्हान, संविधानापुढचं आव्हान आहे. कारण सोशल मीडियावर अत्यंत चुकीची माहिती पसरवली जाते. त्यामुळे लोकशाहीचा जो आधारस्तंभ आहे, लोकशाहीची जी एक रचना आहे, त्या रचनेलाच आपण खिळखिळ करतो की काय, त्याला तडा देण्याचा प्रयत्न होत आहे. असा एक मोठा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून होतो आहे. त्याच्याशी लढणं हे आपलं आव्हान आहे. आणि म्हणून या दृष्टीनं देखील आपण संविधानापुढील ते आव्हान म्हणून पाहायला पाहिजे आणि त्याच्यावर मात करून आपण पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. सर, एकंदरीत ज्या पद्धतीने आव्हाने आहे त्याच पद्धतीनं हा भारताचा मी एक नागरिक आहे, त्यामुळे माझे स्वतःचे महत्वाचे काही कर्तव्य आहे की ज्या माध्यमातून मी माझं भारताला किंवा माझ्या भारतीय संविधानाला मजबूत करू शकतो. तर संविधान मजबूत होण्यासाठी काय वाटते तुम्हाला की काय केलं अगदी खरं आहे की एक पहिली गोष्ट मला या माध्यमातून सांगायची, आकाशवाणीच्या माध्यमातून, की भारतीय संविधान हे माझं आहे. बरोबर आहे. भारतीय संविधान हे आपलं आहे. ही जाणीव रुजणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि यामुळं माझ्या मूलभूत अधिकाराचं रक्षण या संविधानामुळे होत आहे. बरोबर. माझं जगणं सुलभ या संविधानामुळे होत आहे. मी ज्या देशामध्ये जन्मलो तर देशाचा विकास या संविधानानं सिद्ध होणार आहे. आणि म्हणून त्याच्याप्रती माझी बांधिलकी असली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामधली जी एक संविधानिक मूल्य आहेत त्या मूल्याच्या रक्षणासाठी मी प्राणपणानं उभं राहायला पाहिजे. संविधानिक मूल्याचा जिथं जिथं पायमल्ली होती आहे तिथं उभं राहणाऱ्या अशा संविधान सैनिकाची, संविधान तरुणांची, संविधानवादी मूल्य मानणाऱ्या तरुणांची आपल्याला मोठ्या प्रमाणात गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाबद्दलची सर्वात महत्वाची शिकवण कोणती दिली असेल, कोणती शिकवण असेल असं वाटतं आपल्याला? खूप चांगला प्रश्न आहे सर. त्यांना असं वाटतं की लोकशाही ही केवळ मतदान प्रक्रिया नाही, केवळ निवडणूकशाही नाही. बरोबर. तर त्यांचं म्हणणं होतं की लोकशाही ही जीवन जगण्याची पद्धत आहे, जीवन प्रणाली आहे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून केवळ ती एक राजकीय गोष्ट आहे आणि तो आपल्या जीवनाचा काहीतरी अनेक भागांपैकी एक भाग आहे असं नाही. तर लोकशाही म्हणजेच आपलं जीवन आहे, आपलं जगणं आहे. मग ती कुटुंबात लोकशाही असो, आपण जिथं काम करतो तिथेही लोकशाही लागेल, आणि आपण सार्वजनिक जीवनात वावरत असू तर तिथेही लोकशाही पाहिजे. आणि म्हणून ती जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंसेला बाबासाहेबांनी लोकशाहीमध्ये स्थान दिले नाही. आणि मग दिलेलं आहे ते विवेक, दिलेलं आहे चर्चा आणि कायद्याच्या मार्गानं आपले प्रश्न सोडवण्याचा एक दिशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून दिली. आणि त्यांनी सांगितलं की हे जर करायचं असेल तर आपल्याला जुन्या मूल्यांचा स्वीकार न करता नवीन जी मूल्य आहेत, जी मानवी मूल्य आहेत, जी वैश्विक मूल्य आहेत, ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय. या मूल्यांचा स्वीकार आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात पण माणसांनी केला पाहिजे. तर हा देश मजबूत होईल, हा देश संपन्न होईल, हा देश समृद्ध होईल, अशी बाबासाहेबांची अत्यंत प्रामाणिक आणि नितळ अशी भावना होती असं मला वाटतं. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून अनेक गोष्टींचा, बाबींचा अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करतोय आपण, पण त्या संविधान दिन साजरा करण्यामागे किती मेहनत होती, किती दूरदृष्टिकोन होता, आणि लोकांना त्यांच्या अधिकारच्या माध्यमातून जागृत करण्यासाठी या सर्व गोष्टींचा अभ्यास आज शाळा, महाविद्यालय आणि सर्व क्षेत्रातून होतोय. डॉक्टर राजेंद्र गोनारकर सरांनी भारतीय संविधान का, कशासाठी, त्याचं महत्व काय आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी काय आहे संविधानाप्रती, तेव्हा आपण सर्वांनी आजच्या या दिनानिमित्त एक प्रण घेऊया की भारतीय संविधानाचं महत्व कमी न करता ते वाढवण्याचा प्रयत्न करूया. या निमित्तानं डॉक्टर राजेंद्र गोनारकर सर, आपण इथं वेळात वेळ काढून आला आणि इतकी सुंदर या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा केली, पण आलात आमच्याशी बातचीत केली, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद.